कीर्ती, आपली प्रीती तिकडे छान रुळलीये ना ग. आपलं आयुष्य एका सरळ रेषेत व्यवस्थित चालू होतं बघ. कोणाची नजर लागली कोणास ठाऊक. आज मला प्रीतीला बघून ना खूप बरं वाटतंय. नाही पण जरा काळजी सुद्धा वाटत होती. ते गायकवाड एवढे श्रीमंत आपल्या प्रीतीला समजून घेतील का, सांभाळून घेतील का. पण आज प्रीतीला तिथे एवढं सहज वागताना बोलताना बघून असं वाटतच नाही की आता 4 दिवसापूर्वी तिथे लग्न करून गेलीये. काळजीच मिटली माझी, नाही का. आपल्या प्रीतीने ना खरंच मागच्या जन्मी खूप पुण्य केलं असेल म्हणून एवढं चांगलं सासर तिला मिळालंय. किती समजून घेतात ना तिला, सांभाळून घेतात. खरंच खूप समजूतदार आहेत ती मंडळी. आणि आपली प्रीती सुद्धा सगळ्यांच्या आवडीनिवडी जपतीये. छान रोळलीये बघ तिथे. आणि ना ज्योती तिथे पाठराखीण म्हणून गेलीये हे खूप चांगलं झालं बाई. कारण काही झालं तरी प्रीतीला कसं सांभाळून घ्यायचं हे ज्योतीला चांगलंच माहितीये. आणि आता एवढं चांगलं सासर मिळालंय तर प्रीती सुद्धा रागराग कमी करेल, छान संसार करेल असं वाटतंय मला. देवा, माझ्या मुलीचा संसार व्यवस्थित चालू राहू दे रे बाबा. तिच्यावर आणि तिच्या कुटुंबावर कुठलंच संकट येऊ देऊ नको बाबा. खरंच आज समाधानाने झोपेन बघ मी. मी इतकी बोलतेय तरी कीर्तीचं जरा सुद्धा लक्ष नाहीये माझ्याकडे. सतत आपल्या मोबाईल मध्ये काय करत असते देव जाणे. नाही नाही, काही चांगली लक्षणं दिसत नाहीयेत या मुलीची मला. अरे देवा, ही कुणाच्या प्रेमात तर पडली नाहीये ना आता. नाही, टेन्शनचं काही कामच नाही ना. आपल्याला महत्वाचं काय आहे, नर्वस व्हायचं नाहीये. आपल्याला कॉन्फिडन्स. एक्झॅक्टली. हे बघ, स्टॅटिस्टिक्स सांगतं 70% पुरुषांचा पहिल्या रात्री कॉन्फिडन्स कमीच असतो. का? नर्वसनेस. नर्वसनेस दादा. मी दादा भल्या मोठे मोठे शाने शाने दिस होताना बघितलंय. त्यामुळे अजिबात नर्वस व्हायचं नाही. एक्झॅक्टली दादा. ॲड्रेनलिन, कॉर्टिझॉल हे नर्वसनेसमुळे निर्माण होणारे स्ट्रेस हॉर्मोन्स आहेत. त्यांनी काय होतं, शरीराला मनाला असं. ए बल्लू, राहू दे ना. हा, कुठे ते. तू फक्त दादा एक लक्षात ठेव, कॉन्फिडन्स महत्वाचा. नर्वस झाला ना की सगळी माती होणार. नर्वस नाही व्हायचं आहे. मोटिवेशन देते की भीती घालते. रियालिटी चेक देतोय दादा. मला असं वाटतं याला एक ते कानमंत्र द्यायला लागेल. हा हा हा. इकडे. सोपं आहे. ओके. ज्योती, हे सगळं करायची काही गरज आहे का? म्हणजे एवढं सजवण्याची गरज आहे का? आधीच मला कसं तरी होतंय. ताई, खूप विचार करते सगळं तू, म्हणून असं वाटतंय. होईल सगळं नीट. बापरे, हे सगळं एवढं जवळ आलंय आणि मी काहीच करू शकत नाही. मी सुभद्रा आईंना तर सांगितलंय की मी सगळं सांभाळून घेईन, पण आता मलाच कळत नाहीये की मी काय करायला पाहिजे. काय करू, कसं थांबवू हे सगळं. चला ये इकडे.
ही ज्योती जसं जसं मला तयार करते तसं तसं मनात काहीतरी विचित्रच वाटायला लागले. काय करू, कसं बंद पाडू हे सगळं? जर मी रात्री काही तमाशा केला तर मीच चुकीची ठरेन. मुद्दाम मी ह्या सगळ्या गोष्टीत अडथळे आणते असं सगळ्यांना वाटेल. पण म्हणून मला त्या स्वराजच्या जवळ जायचं नाहीये. मग असं काय करता येईल ज्याने मी या सोंग केलेल्या लग्नाच्या गोष्टीतून स्वतःला वाचवू शकेन? ताई, अगं कसला विचार करतेस? नाही, ताई, नको विचार करूस एवढा. होईल सगळं नीट. अरे किती बदाम, अरे किती बदाम खायला घालतं मला. खा रे दादा, ताकद आहे. अरे टाकं द्यायला मी काय कुस्ती घ्यायला चाललोय का? हो तसं समजावं तर. तो बसा ना मॅडम. हो, ठीक आहे. एक खा. ज्योती काय आहे हे? दूध कशाला आता? ताई, ऐक ना, तू जरा शांत हो ना, चिडचिड नको करू. मी आलेच. बापरे, अडकले मी आता. प्रीती, लवकर काहीतरी कर. इथून तुला काही करून बाहेर पडायचंय आणि वेळ खूप कमी आहे तुझ्याकडे. कर काहीतरी कर. प्रीती एवढ्या घाबरलेल्या का दिसतात? मी दरवाजा लावून घेतला याचा चुकीचा अर्थ काढलाय का यांनी?